स्टॉक मार्केटमध्ये नेहमी काही कंपन्या त्यांचं फायनान्शियल स्टेटमेंट दाखवताना दोन प्रकारे दाखवतात. एकाला स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट आणि दुसरं कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे असं दोन प्रकारे फायनान्शियल स्टेटमेंट कंपन्या का दाखवतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं आपला YouTube चॅनल स्टॉक मार्केट इन मराठीमध्ये. नेहमी कंपन्या दुसऱ्या कंपन्यांना ॲक्वायर करतात किंवा आपल्या अंडर वेगवेगळ्या कंपन्यांची सुरुवात करतात जेणेकरून त्यांना बिझनेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारे फायदे मिळतात. समजा ए कंपनी ही एक कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि ती बी कंपनी आणि सी कंपनी या दोघांना ओन करते. त्यापैकी बी ही टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर सी कार ॲक्सेसरीज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. बी आणि सी या दोन कंपन्या ए कंपनीच्या सबसिडरी कंपन्या असतील तर या दोन्ही कंपन्यांची ए कंपनी ही पॅरेंट कंपनी असेल. तर मित्रांनो, ए कंपनी ही स्वतः कार मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये आहे. बी कंपनीचा टायर बिझनेस आणि सी कंपनीचा कार ॲक्सेसरीज बिझनेस पण ए कंपनीचाच आहे. तर प्रश्न असा आहे की ए कंपनी आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये कोणता बिझनेस परफॉर्मन्स दाखवेल? ए कंपनी स्वतःच्या कार मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचा परफॉर्मन्स दाखवेल की बी कंपनीचा टायर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचा परफॉर्मन्स आणि सी कंपनीचा कार ॲक्सेसरीज मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा परफॉर्मन्स दाखवेल. त्यामुळे कंपन्या आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये दोन प्रकारे आपला बिझनेस परफॉर्मन्स दाखवतात. यामध्ये पहिल्या प्रकारात कंपनी आपल्या मेन बिझनेसचा परफॉर्मन्स दाखवते, त्यालाच स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं जातं. आणि दुसऱ्या प्रकारात कंपनी आपल्या मेन बिझनेस बरोबरच तिच्या मालकीच्या सर्व कंपन्यांचे बिझनेस परफॉर्मन्स दाखवतात, त्यालाच कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट म्हटलं जातं. त्यामुळे ए कंपनी ही आपल्या स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तिचा मेन बिझनेस म्हणजे कार मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसचाच परफॉर्मन्स दाखवेल आणि कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये तिच्या मेन बिझनेस बरोबरच बी कंपनीचा टायर बिझनेस आणि सी कंपनीचा कार ॲक्सेसरीज बिझनेस या तिघांचा बिझनेस परफॉर्मन्स कंबाईन मध्ये दाखवेल. मित्रांनो, फायनान्शियल स्टेटमेंट हे चार प्रकारचे असतात. एक बॅलन्स शीट, दोन इन्कम स्टेटमेंट त्यालाच आपण P&L स्टेटमेंट पण म्हणतो, तीन कॅश फ्लो स्टेटमेंट आणि चौथं आहे स्टेटमेंट ऑफ शेअर होल्डर इक्विटी. स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये कंपनी स्टँड अलोन बॅलन्स शीट, स्टँड अलोन इन्कम स्टेटमेंट, स्टँड अलोन कॅश फ्लो स्टेटमेंट तर स्टँड अलोन स्टेटमेंट ऑफ शेअर होल्डर्स इक्विटी अशा प्रकारे दाखवते. तर कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये कंपनी कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट, कन्सोलिडेटेड इन्कम स्टेटमेंट, कन्सोलिडेटेड कॅश फ्लो स्टेटमेंट, कन्सोलिडेटेड स्टेटमेंट ऑफ शेअर होल्डर्स इक्विटी अशी दाखवते. तर आपल्याला कंपनीचं बिझनेस अनालिसिस करताना यापैकी कोणत्या स्टेटमेंटला जास्त महत्त्व दिलं पाहिजे? तर उत्तर आहे कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. याचं कारण यामुळे आपल्याला कंपनीची पूर्ण माहिती आणि फायनान्शियल कंडिशन समजते. स्टँड अलोन फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपल्याला फक्त कंपनीच्या मेन बिझनेस बद्दल माहिती समजते आणि जर तिच्या सबसिडरी कंपन्या जर लॉस मध्ये असतील तर कंपनीचं प्रॉफिट त्या कंपनीचं लॉस रिकव्हर करायलाच खर्च होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला कंपनीचं अनालिसिस करताना दोन्ही प्रकारचे फायनान्शियल स्टेटमेंट पाहणं खूप गरजेचं आहे. पण त्यापैकी कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमुळे आपल्याला कंपनीचे ऑपरेशन आणि फायनान्शियल आणि बिझनेस स्ट्रेंथ समजायला मदत होते. आशा करतो की तुम्हाला दोन्ही प्रकारच्या फायनान्शियल स्टेटमेंट बद्दल योग्य प्रकारे समजले असेल. काही शंका असतील तर कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद.